शिवसेना महायुती सरकारनं विद्यार्थ्यांसाठी आणली आहे एक खुश खबर। स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना कागदपत्रांचा गोंधळ उडतो, शिष्यवृत्ती मंजूर होण्यासाठी वेळ लागतो, अर्ज भरण्याची प्रक्रिया कंटाळवाणी आहे। काळजी करू नका। शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायमच पाठपुरावा केला। शिष्यवृत्ती आणि मोफत शिक्षण मिळवण्याबाबत ते कायमच प्रयत्नशील राहिले। विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत शिवसेना महायुती सरकारनं दिलासादायक निर्णय घेतलाय। महाशिष्यवृत्ती 2.0 या नव्या प्रणालीमुळे आता 10वी-12वी नंतरच्या सर्व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना एकाच डिजिटल पोर्टलवर उपलब्ध होणार आहे। म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्स, प्रत्येक वेळी कागदपत्रांची जमवाजमव यातून विद्यार्थ्यांची कायमची सुटका होणार आहे। विशेष म्हणजे विद्यार्थी कोणत्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहे हे आता ही प्रणाली स्वतःच तपासणार आहे। आतापर्यंत प्रत्येक वर्षी पुन्हा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागत होता, पण आता एकदाच दिलेला उत्पन्नाचा दाखला पूर्ण अभ्यासक्रमासाठी वैध ठरणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे आणि पालकांची धावपळ कमी होणार आहे। अर्जामध्ये मोठा बदल करण्यात आलाय। पूर्वी अर्जामध्ये तब्बल 130 रकाने भरावे लागत होते, आता ही संख्या केवळ 65 पर्यंत कमी करण्यात आली आहे। प्री फिल सुविधेमुळे विद्यार्थ्यांची माहिती आपोआप भरली जाणार असल्यानं अर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे। पूर्वी 3 ते 4 स्तरांमध्ये होणारी तपासणी प्रक्रिया आता फक्त 2 स्तरांमध्ये पूर्ण केली जाणार। त्यामुळे मंजुरी प्रक्रियेलाही आता वेग मिळणार आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिष्यवृत्तीची रक्कम थेट आधार लिंक बँक खात्यात जमा होणार आहे। विद्यार्थ्यांचा वेळ वाचवणारा, पालकांचा त्रास कमी करणारा आणि डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेनं मोठं पाऊल टाकणारा शिवसेना महायुतीचा हा निर्णय आहे।